त्यांनाच त्या धरणातला एक थेंबी मिळत नाही। तुम्ही ह्या सगळ्या अडचणी दूर करा, मग मी 2 मिनिटात लोकांशी बोलतो। पण सत्या, ही कामं प्रशासकीय पातळीवर होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल त्यांना। मी देतो की वेळ तुम्हाला, 1 आठवड्याचा, पण तेवढ्यात झाली पाहिजेत कामं। नाही जर तेवढ्यात नाही झाली ना, तर मला बी लोकांशी निवडणूक झाल्यानंतरच बोलावं लागेल। एक काम करा, सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना फोन करा, लगेच कामं मार्गी लावा। ठीक आहे सर। चला, म्हणजे आता साताऱ्यात तुमची माणसं निवडून द्यायची जबाबदारी माझी। धन्यवाद सत्य, धन्यवाद। आपला स्नेह असाच वाढत राहावा। राज्याच्या विकासाचा रथ हा तुझ्याच पाठिंब्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे। होय, पण नेहमी अशीच लोकांची कामं करत राहा, कारण ज्या दिवशी लोकांची कामं बंद होतील ना, तेव्हा मीच रथाच्या चाकाखाली दगड बनून तुमचा अडथळा बनेन। कशी दिसते मी? हाव मम्मी, ह्यो काय प्रश्न आहे व्हय? तुम्ही नेहमीच भारी दिसता बघा, आणि आज तर तुम्ही डब्बल भारी दिसताय। बस तिकडे लवकर। हे काय करताय? गप्पा मारत बसलात? चला 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 जाऊ। हे सपने कुठं? बस काय करताय? चीफ मिनिस्टर आलेत ना, फोटो नको काढायला का? चला चला। सपने, अगं मला बी घाई झाली की कवा एकदा त्यांच्या संगत फोटो काढते असं झालंय बघ। हे कवी, तू एक काम कर, माझं का नाही एक रील काढ, त्याच्यावर कॅप्शन लिही का होम मिनिस्टर इन माया पॅलेस। हाव मम्मी, होम मिनिस्टर नाही, चीफ मिनिस्टर असते ती। ओ पेंटर, काय झालं जातीस काय? अगं माया, ते सत्याशी महत्वाचं बोलायला आलेत, फोटो काढायला नाही आलेले इथं। उगाच तिथं जाऊन सत्याची लाज काढू नका। घ्या बोलले, बरंच खरं डारे पेंटर बोलले। नुसतं नावाला पेंटर आहेत बघा तुम्ही, पण माझा मूड कसा बेरंग करायचं का नाही हे चांगलं ठाव आहे तुम्हाला। ओ पेंटर, त्यासनी ठाव आहे का मी सत्याची मम्मी आहे ती, आणि ती ज्या पक्षाची मुख्यमंत्री आहेत का नाही त्याच पक्षाची मी महिला प्रदेश अध्यक्ष आहे, शिंपल अंशी। मम्मी, सकाळपासून माझ्या डोक्यात एकच विचार घोळतोय बघा। कसला कसा? आता ते आलेत ना चीफ मिनिस्टर, त्यांनी आज तुम्हाला डायरेक्ट आमदार कसं तिकीटच दिलं मग। सपने, तिकीट दिलं का नाही का माया पॅलेस समोर का नाही लाल दिव्याची गाडी असणार। टी 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 टी। आव मम्मी, पण ती तर मंत्र्यांना असते ना। अगं मग मंत्री बी करतील की मला। तेच की, महिला बालिकास मंत्री सौ मायाजी सुर्वे उर्फ मम्मी साहेब। बया मम्मी, पण मग तुम्ही आमच्या इथं नाही राहायचं। ए कुठे राहणार मग मी? तसं म्हणजे सरकार बंगला देणार ना मुंबईत। तू अयो मम्मी, म्हणजे मी तुमची स्वीट सहाय्यक होणार ना आता? मी सिनियर स्वीट सहाय्यक, ही ज्युनियर। हो सपनाविनी, काय बी काय बोलता हो, मी सिनियर सहाय्यक। ए वयानं लहानच ना का, मग ज्युनियरच बरोबर आहे। हो सपनाविनी, काय बी बोलायचं नाही, आता माझं लगीन झालंय कळलं ना, मी बी सिनियर। आम्हाला लगीन झालं तर त्या घरी राहा की। हसले तुम्ही दोघी जणी का नाही एक नंबरच्या हुबलक आहेत, हुबलक खोया टाकायच्या। अगं तुमच्या दोघीसनी मी विधान परिषद देणार आहे, विधान परिषद। चालते डन। यालाच म्हणतात म्हैस पाण्यात आणि सौदा बाजारात। अगं एका भेटीत एवढे कोण निर्णय घेत नाहीत, कशाला उगाच स्वप्न रंगवताय? घ्या, म्हणजे रंगरंगीची कामं फक्त हे नाही करायची। जाऊ दे, तुम्हाला काय बोलून फायदा आहे ना। हे कवी, ती साहेब फिर झाल्यात का नाही ते बघून यायचं जा। आत्ताच जाऊन आले बघा, आत मीटिंग सुरू आहे त्यांची। टाका एकदा तुम्ही संपते का नाही असं झालंय बघ मला, म्हणजे महिलांचा प्रश्न सांगितलं मी तेच नाही। होय मम्मी, मला बी फोटो काढायचा बघा त्यांच्यासोबत, पण माझे हे प्रिय बल माझी म्हटलात का मीटिंग झाल्यावर फोटो काढू आपण। घ्या, कुणाचं काय तर कुणाचं काय। सपनी, जाकी जेवणाची तयारी झाली का बघून यायचा? हा तयार आहे। तसं बी आता चीफ मिनिस्टर आलेत म्हटल्यानंतर सत्य भाऊजी काही जेवल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, तयार आहे सगळं जेवण। तरी पण एकदा बघून यायचं की जा। जा सपना, लवकर जा। ए
चल की तू पण माझ्या बरोबर. हाव नाही स्वप्न लय कंटाळा आलाय. नट मोगरी चाल. सगळे का ताट घेऊन या. साहेब एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडे. सत्या, तू रिक्वेस्ट नाही करायची, तू सांग तुला काय हवंय. साहेब म्हणजे आता तुम्ही असे रोज दौरे करताना मग हे तुमचे बॉडीगार्ड, हे पोलीस स्टाफ, हे सगळे बी थकत असतील ना. मग मी काय म्हणतोय, ह्यांना बी जरा ब्रेक देऊया का, म्हणजे हे बी जेवण करून घेतील. वा सत्या, आज तू पुन्हा एकदा माझं मन जिंकलंस. प्रत्येक घटकाला तू बारकाईने लक्ष देतो, त्याच्यामुळे लोक तुझ्या बरोबर आहेत. चल आता तुझ्या शब्दाला मान देऊन आपण देऊयात सगळ्यांना जेवायला सुट्टी. सवे घे ताटं वाढायला घे. साहेब एकदा तुम्ही सांगता का, नाही म्हणजे सगळे ऐकतील ना तुमचं. चला रे बस सगळ्यांनी. आज इथं अस्सल सातारी बेत आहे, तुम्ही सगळ्यांनी नशीब काढले. सत्यदादाच्या घरचा पाहुणचार अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला. बसा बसा. बाळशास्त्री इकडे बसा, बालमाजींच्या शेजारी. अहो मॅडम बसा जेवायला. नाही सर, मी ड्युटीवर आहे. तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आता सत्यजित सुर्वेच्या घरात आहे, इथं आल्यावर निश्चित राहायचं, त्यांच्या इच्छेचा मान राखायचा. या बसा जेवायला बसा. हो ताई, वाडा यांना. मम्मी तुमच्या एक सुनबाई जेवायला बसले आता, तो मज्जा येईल ना. खूप लगेच बरे हल्ला का तो नाकाचा शेंडा. अगं ती उमरा ओलांडून आत आली ना, ते पटलं नाही मला. हो मम्मी, थिंक ऑफ द खोका. जरी एका विचार करा की आता जेवायला बसल्या तर तुम्हालाच टोमणे मारता येतील ना नंतर. शेवटी माझ्याच घरचं पाणी प्यायला लागलं म्हणून. सपनी कवा कवा थोडं बोलतीस बघ. कवा कवा